नमस्कार मित्रांनो. राज्यातील लाखो शेतकरी सध्या पंतप्रधान किसान योजनेच्या म्हणजेच PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. 22व्या हप्त्याचे पैसे अद्यापपर्यंत त्यांच्या खात्यात पोहोचले नव्हते. पण आता ही प्रतीक्षा संपली असून हप्त्याची तारीख ही आता जाहीर करण्यात आली आहे. तर 13 मार्च 2026 या रोजी शेतकऱ्याच्या खात्यावर 2000 रुपये संध्याकाळी 5 वाजता खात्यावर जमा होणार आहेत. हा हप्ता कधी येईल याबद्दल एका तारखेची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. PM किसान निधी योजनेचा 22व्या हप्त्याची सध्याची तारीख ही 13 मार्च असून त्या दिवशीच तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत. शेतकऱ्यांना होळीपूर्वी हा हप्ता जमा होईल अशी अपेक्षा होती, मात्र हा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकऱ्याची थोडीफार निराशा झाली होती. त्याबरोबरच नमो शेतकरीच्या हप्त्याबाबत ही अद्याप अपडेट नसल्या कारणाने आता नमो शेतकरीचे हप्ते 2 हे कधी जमा होणार याबाबत शेतकऱ्याची उत्सुकता आहे. पण सध्या तरी नमो शेतकरी योजनेच्या बाबतीत कुठलेही अपडेट नाही, म्हणजे शासनाने कुठलाही निधी हा वितरित केला नसल्या कारणाने हा हप्ता नेमका कधी मिळणार, हे 2 हप्ते नेमके कधी मिळणार याबाबत शेतकऱ्यामध्ये उत्सुकता आहे. 13 मार्च ही तारीख फिक्स करण्यात आली आहे. त्या दिवशी पंतप्रधान मोदी आसामचा दौरा करणार आहेत. ते आसाममधील कोक्राझारला भेट देणार आहेत असे ठरले आहे. या दिवशी पंतप्रधान मोदी 22वा हप्ता वितरित करणार आहेत. 22वा हप्ता 13 मार्च रोजी येईल याबाबत आता निश्चितता झाली आहे. जर तुम्हाला तुमचा 22वा हप्ता येईल की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला लाभार्थी यादी तपासावी लागणार आहे. जर तुमचे नाव या यादीत असेल तर तुमचा हप्ता येईल. तुमच्या लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला PM किसानच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमचे राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव गाव निवडून सबमिट या बटनावर क्लिक करावे लागणार आहे. सबमिट बटन क्लिक केल्यानंतर लाभार्थीची यादी स्क्रीनवर दिसणार आहे. तर हे आजचं हे महत्त्वाचं अपडेट हे होतं, म्हणजे PM किसान योजनेचा 22वा हप्ता आता तुम्हाला 13 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे. आणि नमो शेतकरी योजनेला मात्र आणखी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. धन्यवाद.